हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आता सध्या चालू आहे उन्हाळी बाळण स्पेशल अशी सिरीज। तर आज आपण बनवणार आहोत काहीतरी स्पेशल। तर त्यासाठी इथे 250 ग्रॅम या प्रमाणामध्ये आपण साबुदाणा घेतलेला आहे। रात्रभरासाठी जो आहे तो आपण भिजत ठेवणार आहोत। तर यामध्ये बघू शकता एका भांड्यामध्ये आपण साबुदाणा घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे। स्वच्छ असं या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत आणि त्यातील पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि साबुदाणे बुडतील इतकं पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि ओव्हरनाईट जे आहे ते आपण भिजवून घेणार आहोत। त्यावरती जे आहे त्या ठिकाणी आपण झाकण ठेवणार आहोत आणि रात्रभरासाठी जे आहे ते साबुदाणे जे आहे त्या ठिकाणी भिजत ठेवायचे आहे। तर ते चांगले असे फुगले गेले पाहिजेत आणि त्यापासून आपण स्पेशल असा पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत। तर दुसऱ्या दिवशी बघू शकता सकाळी जे आहेत ते साबुदाणे फुलले गेलेले आहेत, फुगले गेलेले आहेत। अगदी मुबलक प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते आपण यामध्ये टाकलं होतं आणि आजची स्पेशल रेसिपी आज आपण बनवणार आहोत साबुदाणा पापड्या। तर यामध्ये आपण बटाट्याचा देखील वापर करणार आहोत। तर 250 ग्रॅम या प्रमाणामध्ये आपण साबुदाणा जो आहे तो घेतला होता। कमीत कमी साबुदाण्यामध्ये पण भरपूर अशा पापड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत। या ठिकाणी साबुदाणा जो आहे तो आपण मोकळा करून घेणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। पाणी न टाकता या ठिकाणी आपण क्रश तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरच्याऐवजी तुम्ही रेड चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। तर इथे एका भांड्यामध्ये जे आहे भरपूर असं पाणी घेतलेलं आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पातळ सालीचा बटाटा घेतलेला आहे, जो वेफर बनवण्यासाठी किस बनवण्यासाठी वापरला जातो। अगदी तोच बटाटा जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे। वरची साल जी आहे ती या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बटाटे जे आहेत ते पाण्यामध्ये आपल्याला डीप करायचे आहेत, पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही। या गोष्टीची काळजी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि एक एक करून बटाटे जे आहेत ते या ठिकाणी आपण साल काढून घेणार आहोत। तर इथे 250 ग्रॅम या प्रमाणाला 2 मोठ्या आकाराचे बटाटे जे आहेत ते या ठिकाणी आपण घेतलेले आहे, साल काढून घेतलेले आहे। पाण्यामध्ये बटाटे जे आहेत त्या ठिकाणी आपण डीप करून ठेवलेले आहे। तर इथे किसणी घेतलेली आहे। तर मोठ्या आकाराच्या किसणीवरती जो आहे तो या ठिकाणी किस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस ज्या पद्धतीमध्ये आपण बनवतो, ज्या आकारामध्ये आपण बनवतो अगदी त्याच आकारामध्ये हा किस देखील आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर वरच्या दिशेने जे आहे ते खालच्या दिशेला बटाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवला आहे अगदी त्याच पद्धतीमध्ये हा किस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी सुंदर असा किस जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीमध्ये आपण दोन्ही बटाट्यांचा किस जो आहे तो तयार करून घेणार आहोत आणि बटाट्यांचा किस देखील या ठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये जो आहे तो भिजत ठेवायचा आहे। किस जो आहे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडला गेला पाहिजे इतकं पाणी जे आहे ते आपल्याला या भांड्यामध्ये आपण घेतलं होतं आणि अशाच पद्धतीमध्ये दोन्ही बटाट्यांचा किस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे। तर झटपट होणारी, कमी वेळेत कमी साहित्यामध्ये तयार होणारी साबुदाण्याची पापडी जी आहे ती या ठिकाणी आज आपण बनवणार आहोत। बटाटा जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल, पण साबुदाणा पापडीमध्ये बटाटा किसून घातला की खूप सुंदर अशी चव येते, चवीला खूप अप्रतिम असे लागतात। म्हणून या ठिकाणी बटाटे जे आहेत ते आपण घेतलेले आहे। तर बटाटे जे आहे जो किस जो आहे जो आपण तयार करून घेतलेला स्वच्छ असा 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। त्याच्यातील स्टार्च जे आहे ते या ठिकाणी आपल्याला काढून टाकायचे आहेत। तर या ठिकाणी बघू शकता 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असं या ठिकाणी आपण धुवून घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा या ठिकाणी आपण हिरवी मिरचीचा जो क्रश तयार करून घेतलेला मिक्सरमध्ये तो टाकलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला साबुदाणा देखील टाकायचा आहे। तर 2 ग्लास पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे। मध्यम गरम असताना पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये
एक एक साहित्य जे आहे ते टाकायचं आहे। सगळ्यात आधी आपण मीठ टाकलं होतं, त्यानंतर हिरवी मिरचीचा क्रश टाकला होता आणि त्यानंतर साबुदाणा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बटाटे जे किस करून घेतलेला तो टाकायचा आहे। तर या ठिकाणी जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाणी जे आहे ते अजिबात यामध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे। तर पातळ अशी जास्त पातळ अशी जी आहे पापडी आपल्याला करायची नाही आहे, मध्यम पातळ अशी जी आहे ते आपल्याला ठेवायचे आहे। जास्त घट्टही झाली नाही पाहिजे आणि जास्त पातळही झाली नाही पाहिजे, या प्रमाणामध्ये या पापड्या ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। तर मध्यम जाडसर असताना हे मिश्रण जे आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। सर्व साहित्य जे आहे मिक्स केल्याच्या नंतर अगदी 5 ते 7 मिनिटं जे आहे ते वाफवून घ्यायचं आहे आणि तयार होणार आहे आपली साबुदाणा पापडी। तर बघू शकता 5 मिनिटासाठी जे आहे ते आपण हे सर्व साहित्य जे आहे ते वाफवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पापड्या ज्या आहेत त्या करायला घ्यायच्या आहेत। तर सर्व साहित्य जे आहे ते मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, या पद्धतीमध्ये हे मिश्रण जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। ते इथे बघू शकता आपण एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती त्या पापड्या ज्या आहेत त्या आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत। तर चमच्याने थोडं गरम असताना चमच्याने ज्या पापड्या आहेत त्या आपण पसरवून घेणार आहोत। अगदी या पद्धतीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीमध्येच आपल्याला ह्या पापड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण पाडून घेणार आहोत। तर बघू शकता चमच्याने जे आहे थोडं हे मिश्रण जे आहे ते टाकायचं आहे आणि चमच्यानेच हे थोडं जे आहे ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपल्या पापड्या ज्या आहेत त्या तयार होणार आहेत। तर झटपट होणाऱ्या अशा उपवास स्पेशल साबुदाणा पापडी जी आहे ते आज आपण बनवलेली आहे। तर कशी वाटली ही आजची आपली स्पेशल अशी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उन्हाळी बाळवण स्पेशल अशी कोणती रेसिपी जी आहे ती तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की कमेंट करा आणि आजचा हा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। आणि अशाच पद्धतीमध्ये ह्या सर्व पापड्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेणार आहोत आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये ज्या आहेत त्या वाळवून घेणार आहोत। तर मध्ये तयार झालेली आहे आपली साबुदाणा पापडी। 2 ते 3 दिवसाचं कडकडीत असं ऊन देऊन तयार झालेल्या आहेत वर्षभरासाठी ज्या ह्या साबुदाणा पापड्या। तर ह्या पापड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। तर कशी वाटली ही आपली आजची स्पेशल अशी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने उन्हाळी वाळवण स्पेशल असा हा आपला साबुदाणा पापडीचा हा पदार्थ जो आहे तो तयार झालेला आहे। तर कसा वाटला नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।